प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभ वर्तमानाच्या अध्याय 13 आणि वचन 24 आणि 25 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, त्याने त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्यांचा वैरी येऊन गावामध्ये निधन पेरून गेला. स्वर्गाच्या राज्याविषयी तिसरा विषय हा आहे की ह्या राज्याचा एक राजा आहे आणि त्याची एक प्रजा आहे. कोणत्याही राज्याचा राजा होण्यासाठी 3 महत्त्वपूर्ण बाबी असतात. पहिली बाब पारंपरिक पद्धत, म्हणजेच वडील राजा होता म्हणून मुलगाही राजा होतो. दुसरी बाब राजकीय बंडाद्वारे, अर्थातच राजाविरुद्ध कोणी बंड केले असेल तर राजाला बंदी बनवून किंवा त्याला ठार मारून कोणी राजा झाला असेल. तिसरी बाब बाहेरून कोणी राज्यावर आक्रमण केले असेल व त्या राज्याला पराजित करून कोणी राजा झाला असेल. परंतु स्वर्गीय राज्याचा राजा होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः मनुष्यासारख्या रक्तमांसाच्या देहात स्वर्गातून या भूतलावर मानवी देह धारण करून आला. त्याला पाप ठाऊक नव्हते, तो पापाविषयी अनभिज्ञ होता. त्याने कोणतेही पाप केले नव्हते, त्याने कुठलेही गैरवर्तन केले नाही, तरी त्याने स्वतःला न्यायकर्त्याच्या स्वाधीन केले. तो निष्कलंक व निर्दोष असूनही त्याने स्वतः मनुष्यांच्या पापांची शिक्षा वधस्तंभावर सहन केली. ती यासाठीच की तो मनुष्याला त्याचे पाप व पापाचे परिणाम आणि त्याबद्दलच्या शिक्षेपासून वाचवू शकेल. म्हणूनच जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होऊन त्याचे तारण होते व तो स्वर्गीय राज्याची प्रजा बनतो व ख्रिस्त त्यांचा राजा होतो. काय आज तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताला तुमचा राजा बनवायला नाही का आवडणार? असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद.